काही केसेस पॉझिटिव्ह मुंबईला यायला लागले होते गेल्या आठवड्यात. आपल्या ठाण्यातही अँटीजन पॉझिटिव्ह जवळपास 10 केसेसपर्यंत आले. RT-PCRचं कन्फर्मेशन पुण्यावरून येण्याकडनं करतो आहे आपण आणि त्या दृष्टीने मला सगळे माइल्ड केसेस आहेत आणि काळजी करण्यासारखं नाही. आपण सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेतलेली आहेत, त्यामुळे मला असं त्याच्याबद्दल चिंता वाटत नाही आणि घाबरण्यासारखं नक्कीच नाही. पण सतर्क राहणं गरजेचं आहे. कुठलाही आजार असेल, मान्सूनमध्ये आता वातावरण चेंज होतं आहे, आता पाऊस पडतो आहे, नंतर पावसाळा सुरू होणार आहे. तर हिवाळ्याचे दिवस असेल त्या पावसाळ्यामध्ये साथीचे आजार येऊ शकतात आणि आपल्याकडे नोंद आहे. तर कोरोनाबद्दल आपण पहिलेही सांगितलं होतं, त्यात आपण कोरोनासोबत राहायला शिकायला पाहिजे. जसं आपण काही व्हायरल इन्फेक्शन्स आले त्या अजूनही आपल्यासोबत आहेत. मग त्याच्यावर फक्त सतर्क राहणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या करून युजली ॲडमिशनची गरज नाही पडत, पण तरी प्रिकॉशन्स म्हणून जर काही असं आलंच, काही डिझास्टर वाटलं आपलं की काय असं वाटतं की बाबा पेशंट वाढत आहेत आणि ॲडमिशनची गरज पडेल ट्रीटमेंटची, तर आपण व्हेंटिलेटरचे बेड, मेडिसिन्स, औषध, PPE किट, मास्क जे काही कोविडसाठी ना, आता आपल्याकडे गेल्या वर्षात ते 3 ते 4 आपले जे काही सगळे हे आले त्या लाट आले त्याचे आपल्याला अनुभव आहेत. त्यामुळे आपल्याला काय लागतं काय नाही लागत, त्या गोष्टी मेडिसिन्स काय लागतात ह्या सगळ्या गोष्टी आपण सज्ज ठेवलेल्या आहे. आमचा स्टाफ आहे प्रॉपरला ट्रेन आहे, त्याचं ट्रेनिंग पण आता नवीन जे स्टाफ आहे त्याचं ट्रेनिंग पण आम्ही घेतोच आहे. त्यामुळे जर असं काही वाटलं केसेस वाढत आहे आणि खरोखर ॲडमिशनची गरज आणि मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडत असेल तर त्या दृष्टीने आपण सज्ज आहे.